मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 मधील 16व्या टॉपिकला आपण आज सुरुवात करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. मला वाटतं हे शब्द आपण नक्की ऐकले असतील. हेरिडिटी याचा अर्थ होतो अनुवंशिकता आणि व्हेरिएशन याचा अर्थ विविधता किंवा बदल. आपल्याला माहिती आहे पहा की अनुवंशिकता म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काही गुणधर्म किंवा कॅरेक्टर्स हे रूपांतरित किंवा स्थानांतरित होतात, म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात. म्हणूनच मुलांमध्ये आई वडिलांचे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पण जरी असं असेल तरी सुद्धा त्यामध्ये काही फरक किंवा बदल व्हेरिएशन जे आहेत ते आपल्याला आढळतात. हा मेकॅनिझम नेमका कसा घडतो याविषयीची माहिती आपण आजच्या टॉपिकमध्ये घेणार आहोत. या टॉपिकमध्ये कोणकोणते पॉइंट्स आपण बघणार आहे सारांशाने बघूयात. इनहेरिटन्स याचा जर अर्थ अनुवंशिकता होतो. त्यानंतर हेरिडिटी दॅट मीन्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड देअर अपीअरन्स हा पॉइंट आपण बघणार आहे. त्यानंतर मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स, डिसीजेस ड्यू टू द क्रोमोझोमल ॲबरेशन्स हा एक पॉइंट आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सुरुवातीला काही प्रश्न दिलेत, बघूयात त्याविषयी आपण. थिंक अबाउट इट. डू ऑल द बॉयज अँड गर्ल्स ऑफ युअर क्लास लुक अलाइक. आपण ज्या वर्गामध्ये शिकतोय तर त्या आपल्या वर्गामध्ये असणारे सर्वच मुलं किंवा जे विद्यार्थी आहेत हे सारखे आहेत का? आपल्याला माहित आहे की आपण सारखे नाहीत, कारण आपण वेगवेगळ्या कुटुंबामध्ये येतो आणि आपल्या प्रत्येकाचा अनुवंश वेगळा आहे, त्यामुळे आपल्यामध्ये फरक आढळतात. थिंक अबाउट द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स अँड नोट सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. टीचर शुड हेल्प इन दिस ऍक्टिव्हिटी. यानंतर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगितली पहा, आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये नेमकं काय सांगितलंय तर काही आपल्याला ऑब्झर्वेशन करायचे आहेत आणि त्या ऑब्झर्वेशनच्या आधारे हा जो चार्ट दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. नेमका हा चार्ट कशा पद्धतीने पूर्ण करायचा बघा, त्याविषयी आपण डिस्कशन करूयात. एक 5 पॉइंट आपल्याला कॅरेक्टर्स बद्दलचे दिलेले आहेत. त्यामध्ये पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स आपण विचारात घेणार आहोत, म्हणजे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत आपल्याला म्हणता येईल काही गुणवैशिष्ट्ये. त्यामध्ये कलर ऑफ अ स्किन. त्यानंतर सेकंड कॅरेक्टर आहे शेप ऑफ अ फेस, राऊंड किंवा ॲबलॉंग. त्यानंतर हाईट, कलर ऑफ आईज अँड ओरिएंटेशन ऑफ अ थंब. म्हणजे या पॉइंटच्या आधारे आपण काही व्यक्तींच्या बाबतीत हे कॅरेक्टरमध्ये काय फरक आढळत आहेत हे कम्पॅरेटिव्हली ऑब्झर्व करणार आहोत. आता हे नेमके कॅरेक्टर जे आता 5 आपण विचारात घेतले हे ओन म्हणजे स्वतःबद्दलचे, त्यानंतर ग्रँडफादर, ग्रँडमदर, फादर आणि मदर यांच्या बाबतीत आपल्याला काय कॅरेक्टर आढळत आहेत ही माहिती या चार्टमध्ये भरायची आहे. मला वाटतं हे पॉइंट सोपे आहेत, नक्की आपल्याला लक्षात येईल. कलर ऑफ अ स्किन म्हणजे जे स्किन आहे ते कशा टाईपचे आहे, म्हणजे रंग आपल्याला मराठीमध्ये ज्यावेळेला बोलतो आपण गोरा रंग आहे किंवा सावळा आहे यानुसार आपल्याला लिहिता येईल. शेप ऑफ अ फेस म्हणजे जो चेहरा आहे अगदी गोल आहे किंवा उभट चेहरा आहे या पद्धतीनं. उंचीचा विचार करता उंची जास्त आहे, कमी आहे, मध्यम आहे. त्यानंतर कलर ऑफ आईज. आपण डोळ्याच्या रंगांचा जर विचार केला तर काही जणांची जी डोळे आहेत किंवा बुबळा आहेत ती काळ्या रंगाचे असतात, काही मध्ये ग्रेइश किंवा ब्लूइश, ग्रीनिश असे वेगवेगळे शेड जे आहेत आपल्याला बघायला मिळतात. तर त्यानुसार आपल्याला नोंदी करायची आहेत. आणि ओरिएंटेशन ऑफ अ थंब म्हणजे अंगठा जो आपला आहे त्या अंगठ्याचं ओरिएंटेशन कसं आहे हे पाहायचं आहे. म्हणजे अंगठा ज्यावेळेला आपण सरळ करतो त्यावेळेला अंगठा जो आहे तो स्ट्रेट होतो किंवा बेंड होतो, या पद्धतीने हे ओरिएंटेशन जे आहे ते ऑब्झर्व करायचं. लक्षात येतंय? म्हणजे काही वेळेला हे सरळ अंगठा दिसतो तर काही वेळेला बेंड झालेला असतो, हे ऑब्झर्वेशन आपण करायचंय. अर्लियर वी हॅव सीन दॅट देयर इज अ ग्रेट व्हेरिएशन विद इन एव्हरी स्पेसिस इन नेचर. आपण मागे ही चर्चा केलेली आहे पहा की सर्व सजीवांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आढळतात आणि या वेगळेपणामुळेच वेगवेगळ्या स्पेसिस किंवा आपण ज्याला जाती म्हणता येईल, प्रजाती करता येईल, प्राण्यांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. इन दिस चॅप्टर वी शॅल स्टडी द फॅक्टर्स दॅट गिव्स राईज टू दीज व्हेरिएशन्स. मग हे जे व्हेरिएशन्स येत आहेत हे कशा पद्धतीने जनरेट होतात किंवा बदल कसे घडतात याविषयीची माहिती आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. नेक्स्ट पॉइंट आपण विचारात घेतो तो म्हणजे इनहेरिटन्स, ज्याला अनुवंशिकता असं म्हणतो. म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे गुणधर्म जातात त्यालाच आपण इनहेरिटन्स किंवा अनुवंशिकता म्हणतो. डेफिनेशन बघा. द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच स्टडीज द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट अँड द जीन इन पर्टिक्युलर इज कॉल्ड ॲज ए जेनेटिक्स. आपण जेनेटिक्स ज्या वेळेला म्हणतोय त्यावेळेला जीन लेवलचा विचार करणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे अशी एक बायोलॉजीची ब्रँच किंवा सायन्सची ब्रँच की ज्याच्यामध्ये अनुवंशाचा विचार केला जातो आणि हा करत असताना जीन लेवलला आपण त्याचं कन्सिडरेशन ठेवतो. जीन्स ज्याला मराठीमध्ये आपण जनुक असं म्हणतो की जे गुणवैशिष्ट्य किंवा कॅरेक्टर जे म्हणतो आपण हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये घेऊन जातात.
न्यू प्रोजेनी इज फॉर्म थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. न्यू प्रोजेनी. विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजीचा अभ्यास करत असताना आपली टर्मिनॉलॉजी फार परफेक्ट पाहिजे. म्हणजे प्रत्येक शब्दाचा किंवा टर्मचा ज्या वेळेला आपल्याला अर्थ कळतो त्यावेळेला ते लक्षात ठेवणं सोपं जात आहे. प्रोजेनी याचा अर्थ होतो पिढी किंवा पुढची पिढी ज्याला म्हणतो ना, नेक्स्ट जनरेशन अशा अर्थानं. सो इज फॉर्म थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. आपल्याला माहित आहे की पुनरुत्पादन प्रक्रियेद्वारे किंवा त्या पद्धतीनं पुढची पिढी निर्माण होते. Except for a few minor differences, the offspring show a great similarities within the parents. So the new generation is formed from the parents by the reproduction method. So as the reproduction takes place, the characters are transferred with the help of a gene. But as these characters are transferred, the progeny is not exactly similar to the parents and they show the variations. Okay. So along with the some similarity, some differences are also there. म्हणजे पालकांच्या पासून जरी पुढची पिढी निर्माण होत असली आणि त्यात खूप साम्य आहे असं आपण जरी म्हणत असलो तरी त्यात काही वेगळेपणा किंवा फरक आपल्याला आढळतात. ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय द असेक्शुअल रिप्रोडक्शन शो मायनर व्हेरिएशन्स. पहा, आपण माग माहिती घेतलेली यापूर्वी की रिप्रोडक्शनच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं जे आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं आणि त्यापासून नेक्स्ट जनरेशन तयार होतं की ज्यामध्ये व्हेरिएशन जास्त आढळतात. परंतु असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ज्याच्यात गॅमेट्स तयार होत नाहीत तर त्यामध्ये व्हेरिएशन जे आहे ते कमी आढळतात. उदाहरणार्थ आपण जर सांगायचं झालं तर गुलाबाचं झाड लावतो किंवा ऊसाची लागवड करतो त्यावेळेला त्या झाडाची फांदी लावतो आणि त्या फांदीपासून नवीन झाड तयार होतं. फांदीमध्ये जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये जो जेनेटिक मेकअप आहे अगदी त्याचप्रमाणे झाड तयार होतं. त्यामुळे एक्झॅक्टली ते पॅरेंटची कॉपी असते म्हणून त्यात व्हेरिएशन खूप कमी असतात. However, offspring produced through the sexual reproduction show comparatively greater variation. आताच आपण माहिती घेतली की ज्या वेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि त्यातून नवीन पिढी तयार होते त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल किंवा व्हेरिएशन आढळतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन जर सांगायचं झालं तर प्लांट्सच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल की प्लांट्सला फ्लॉवर डेव्हलप होतात आणि फ्लॉवरमध्ये मेल आणि फिमेल होल्स आहेत. आपण याची माहिती पूर्वी घेतलेली आहे, अँड्रोशियम किंवा गायनेशियम. आणि त्याच्यामध्ये तयार होणारे गॅमेट्स हे एकत्र येतात आणि त्याचं फर्टिलायझेशन होऊन जे सीड तयार होतं आणि त्याच्यापासून नेक्स्ट जनरेशन तयार होतं. याच्यामध्ये दोन प्लांट्स मधले कॅरेक्टर एकत्र येत आहेत म्हणजे जीन्स एकत्र येत आहेत म्हणजेच जिनोम वेगळा असेल म्हणून त्याच्यामध्ये व्हरायटी किंवा व्हेरिएशन्स हे जास्त आढळतात. त्यानंतर काही फोटोग्राफ आपल्याला दिलेत पाहायचं, ऑब्झर्व करायला सांगितलंय. नेमके काय काय पॉइंट्स आपण पाहायचे बघूयात. फर्स्ट पॉइंट आहे केअरफुली ऑब्झर्व युअर क्लासमेट्स इयर लोब्स. आपण ज्या वर्गामध्ये शिकतोय आपण जर वर्गमित्रांचा विचार केला तर त्यांच्या कानाच्या बाबतीत आपल्याला ऑब्झर्वेशन करायला सांगितलं. पहा, इयर लोब्स म्हणजे कान. पहा, इथं फेशियल फीचर्स मध्ये आपण कानाचा विशेषतः विचार करू शकतो. इथं आणखीन एक फोटोग्राफ दिलेला आहे. नेमकं यात काय ऑब्झर्व करायचंय पहा. कानाचा जर विचार केला तर कानामध्ये कानाचा जो खालचा भाग आहे तो कानाचा खालचा भाग राऊंड आहे का डायरेक्ट गालाला जोडला गेलाय हे आपल्याला ऑब्झर्व करायचं. पहा, या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितली इकडच्या तर इथं कान जो आहे तो असा सरळ खालच्या दिशेने आलेला दिसतोय तर दुसऱ्या डायग्राम मध्ये मात्र कानाला खालच्या बाजूला असा गोल भाग असल्यासारखा दिसतोय. लक्षात येतंय. म्हणजे हे इयर लोब मध्ये किंवा त्याच्या अटॅचमेंट जे इयर लोबचा यातला फरक आपण ऑब्झर्व करायचा आहे. सेकंड बघा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल ऑफ अस बिंग ह्युमन्स व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन अवर स्किन कलर. आपल्या वर्गातले जे वर्गमित्र आहोत सगळे ह्युमन्सच आहेत परंतु असं असलं तरी सुद्धा स्किन कलर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. त्यानंतर ऑल ऑफ यू आर इन अ स्टँडर्ड 9 देन वाय देन आर सम स्टुडंट्स टॉल अँड सम आर शॉर्ट. आपल्या वर्गाचा जर आपण विचार केला 9वीतल्या तर आपल्याच वर्गातल्या मुलांची काही जणांची उंची जास्त आहे तर काही जणांची उंची कमी आहे. मग 9वीत आहेत म्हणजेच एका वयाचे आहेत मग उंचीत फरक का आहे. तर साहजिकच जो जीनोम किंवा जीन्स आपल्याला अनुवंशाने मिळालेले आहेत त्याचा परिणाम म्हणून उंचीमध्ये आपल्याला फरक आढळतो. या डायग्राम नीट ऑब्झर्व करायच्या मध्ये आपल्याला लक्षात येईल. पहा, द नोज अँड लिप्स, नाक किंवा ओठांचा जर विचार केला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. त्याचबरोबर आणखीन एक फोटोग्राफ आहे की ज्यामध्ये हेअर लाईन बद्दल उल्लेख केलाय. पहा, म्हणजे हेअर लाईन जे आहे काही वेळेला असं खाली टोक आल्यासारखं आपल्याला दिसतं, हेअर ग्रोथ इथं आढळते तर काही जणांच्या बाबतीत अशी हॉरिझॉन्टल लाईन हे आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे हेरिडिटी. हेरिडिटी याचा अर्थ अनुवंशिकता. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी.
आपण सुरुवातीपासूनच या पॉइंट बद्दल चर्चा करतोय. इनहेरिटन्स आणि हेरिडिटी साधारण सारख्याच टर्म आहेत. हेरिडिटी याचा अर्थ अनुवंशिकता, म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर जाणं हा जो मेकॅनिझम आहे किंवा प्रोसेस आहे त्याला आपण हेरिडिटी असं म्हणतो. इट इज ड्यू टू द हेरिडिटी दॅट पपीज आर सिमिलर टू द डॉग्स. आपण काही उदाहरणं इथं पाहणार आहोत. हेरिडिटीमुळं किंवा अनुवंशिकतेचा परिणाम काय होतो, तर इथं सांगितलेलं एक्झाम्पल बघा. पपीज आर सिमिलर टू डॉग्स, म्हणजे कुत्र्याची जी पिल्लं आहेत ती दिसण्याच्या दृष्टीने कुत्र्यांसारखी असतात. देन स्क्वॅब्स आर सिमिलर टू द पिजन्स, कबुतरांची जी पिल्लं आहेत ती कबुतरांसारखी दिसतात. अँड इन्फंट्स आर सिमिलर टू द ह्युमन्स, आणि माणसाचा विचार केला तर इन्फंट्स म्हणजे माणसं जी बाळं आहेत हे माणसांप्रमाणे दिसतात. अर्थात ही जे नेक्स्ट जनरेशन आहे त्यातले कॅरेक्टर आणि अगोदरच्या जनरेशनचे कॅरेक्टर याच्यामध्ये जी सिमिलरिटी आहे त्याचं कारण काय आहे? हेरिडिटी. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात, तो म्हणजे इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ ट्रेट्स. नेक्स्ट पॉइंट काय आपला? इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ ट्रेट्स, म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जाणारे गुणधर्म किंवा संक्रमित होणारे गुणधर्म आणि ते कशा पद्धतीनं व्यक्त होतात. इनहेरिटेड ट्रेट्स अनुवंशाने येणारे गुणधर्म आणि एक्सप्रेशन याचा अर्थ व्यक्त होणे. मी मगाशी सांगितलं पहा की आपला जो एक्सटर्नल लुक आहे किंवा एक्सटर्नली आपण जे दिसतो ते जीन्समुळे दिसतोय, आणि या जीन्सचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीचं आहे त्यानुसार एक्सटर्नली आपण एक्सप्रेस होत असतो. आपल्याला एक प्रश्न विचारला, बघूयात. कॅन यू टेल हाऊ डू स्पेसिफिक ट्रेट्स ऑर द कॅरेक्टरिस्टिक अपीअर इन द ऑर्गॅनिझम्स. हा अतिशय बेसिक प्रश्न आहे. काय प्रश्न विचारलाय? हाऊ डू द स्पेसिफिक ट्रेट्स ऑर द कॅरेक्टरिस्टिक्स अपीअर इन ऑर्गॅनिझम. एखाद्या सजीवाचा विचार जर केला तर त्याची जी एक्सटर्नल रचना दिसते किंवा शरीराची आपल्याला ठेवण दिसते ही कशामुळे दिसते, तर त्या ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत आणि त्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे किंवा न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोसोम्स आहेत आणि क्रोमोसोम मध्ये असणारे जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की हे एक सॉफ्ट कॉपी आहे. जसं कॉम्प्युटरच्या भाषेत आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणतो ना, म्हणजे कॉम्प्युटर जे आहे डिव्हाइस, सीपीयू असेल, मॉनिटर असेल, हा हार्डवेअर आहे, परंतु त्याच्यामध्ये जे प्रोग्राम्स आहेत तसे ते सॉफ्टवेअर आहेत आणि त्या सॉफ्टवेअरनुसार सर्व आपण प्रोसेसिंग करतो. तसं आपलं शरीर जे आहे ते हार्डवेअर म्हणता येईल, आणि जो डेटा आहे जीन्समध्ये असणारा ती सॉफ्ट कॉपी म्हणता येईल. म्हणजे या जीन्समध्ये सर्व माहिती आपल्या शरीराच्या रूपानं साठवलेली असते. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये असणारे कॅरेक्टर किंवा दिसणारे गुणधर्म हे कशामुळे आहेत, तर त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत त्या जीन्सच्या मध्ये असणारे जे कॅरेक्टर्स आहेत किंवा जो डेटा आहे, जी माहिती आहे, त्यामुळे ते व्यक्तीचं किंवा त्या ऑर्गॅनिझमच्या बाबतीत, सजीवाच्या बाबतीत त्याची लक्षणं आढळतात. Though there are many similarities between the parents and their offspring, there are some differences too. अगदी आपण सुरुवातीपासून पाहतोय की पालकांमध्ये किंवा पहिल्या पिढीमध्ये आणि त्यापासून तयार झालेल्या नवीन पिढीमध्ये खूप सारखेपणा आहे असं जरी म्हणत असलो आपण, तरी त्यामध्ये काही डिफरन्सेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात किंवा फरक सुद्धा आढळतात. सो दीज सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस आर ऑल द इफेक्ट ऑफ हेरिडिटी. हे सारखेपणा किंवा वेगळेपणा हा जो आढळतो त्याला कारण काय, तर दिस इज द इफेक्ट ऑफ हेरिडिटी. अनुवंशामुळेच हे सर्व घडत आहे. लेट अस स्टडी द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी. या अनुवंशाचं जे कार्य आहे किंवा रचना आहे, मेकॅनिझम कशा पद्धतीने चालतं आपण बघूयात. इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस इन द सेल इज स्टोर्ड इन द डीएनए. सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारं केंद्रकीय आम्ल, ज्याला आपण न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतो, त्यानुसार डीएनए हा सेलमध्ये असतो. इथून पुढे आपण हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, पक्का लक्षात ठेवणार. आपण काय सांगतो इथं? डीएनए. याचा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, तर या डीएनए मध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन साठवलेली असते आणि या डीएनए मध्ये कोणत्या टाईपचे प्रोटीन सिंथेसाइज करायचे किंवा तयार करायचे, म्हणजे ज्याला आपण प्रथिन संश्लेषण तयार करणं म्हणतो, ही माहिती साठवलेली असते. The segment of a DNA which contain all the information for synthesis of a particular protein is called a gene for that protein. पहा, हा पॉइंट पण अतिशय महत्वाचा आहे, आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यावेळेला आपण डीएनएचा विचार करतोय किंवा डीएनएची माहिती पाहतो त्यावेळेला डीएनए मधील एक्झॅक्टली कोणत्या भागाला जीन असं म्हणतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघूयात आपण डीएनएची जी रचना आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल की डीएनए ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर काढायला सांगतो त्यावेळेला डीएनए जे स्ट्रक्चर आहे ते अगदी याप्रमाणे असतं. आपल्याला माहित असेल पहा की त्याच्यामध्ये 2 स्ट्रँड्स असतात आणि एकमेकांभोवती ते कॉईल झालेले असतात. ठीक आहे, हे 2 स्ट्रँड आहेत आणि याच्यामध्ये काही आडवे आपल्याला लिंक केलेले सुद्धा भाग दिसतोय. या टॉपिकमध्ये आपण परत डिटेल पुढे माहिती घेणार आहोत.
तर हे जे आहे हे डीएनएचं स्ट्रक्चर आहे. तर या डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन कशाची आहे, तर कोणत्या टाईपचं प्रोटीन तयार करायचं ही इन्फॉर्मेशन आहे. आणि या डीएनएचा एखादा फ्रॅगमेंट किंवा पोर्शन म्हणूयात आपण इथपासून इथपर्यंतचा हा जो रिजन आहे यालाच आपण ऍक्च्युली काय म्हणतो तर जीन म्हणतो, की जो जीन एखादं प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन ठेवत असतो. लक्षात येते, डीएनएचा एखादा पार्ट विशिष्ट प्रोटीन तयार करण्याची जी माहिती ठेवतो त्यालाच आपण काय म्हणतो जीन. It is necessary to know the relationship of these proteins with the characteristic of organism. आणि तयार होणारं प्रोटीन आणि त्या ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर याच्यामध्ये कोरिलेशन असतं. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ हेरिडिटी लेट अस कन्सिडर द कॅरेक्टरिस्टिक प्लांट हाईट. आपल्याला जर अनुवंशाचा विचार करायचा असेल तर एक उदाहरण आपण बघणार आहोत आणि त्याच्या आधारे समजून घेणार आहोत. काय उदाहरण आहे, तर आपण विशेषतः झाडाची उंची जर विचारात घेतली तर त्याच्या आधारे हा पॉइंट समजून घेता येईल. म्हणजे झाडांची उंची जास्त असणं किंवा कमी असणं हा गुणधर्म आहे आणि तो हेरिडिटीनं व्यक्त करता येतो. वी नो दॅट देअर आर अ ग्रोथ हॉर्मोन इन अ प्लांट. इन्क्रीज इन हाईट ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द क्वांटिटी ऑफ अ ग्रोथ हॉर्मोन्स. झाडांची उंची वाढणं हे त्याच्यामध्ये किती प्रकारचं हॉर्मोन म्हणजे उंचीशी वाढण्याशी रिलेटेड जे हॉर्मोन आहे किंवा संप्रेरक आहे ते स्त्रवलं जात आहे त्याच्यावरती डिपेंड करत आहे. म्हणजे हाईट वाढवण्याचं हॉर्मोन जर जास्त सिक्रेट झालं किंवा आपल्याला असं म्हणता येईल उंचीशी निगडीत असणारा संप्रेरकाचा जर स्त्राव जास्त झाला तर झाडाची उंची वाढते. आणि जर तो स्त्राव कमी असेल, सिक्रेशन जर कमी असेल तर झाडाची उंची कमी असते. The quantity of growth hormone produced by plant depends upon the efficiency of a concerned enzyme. आता हे हॉर्मोन किती सिक्रेट करायचं हे कशावर ठरतंय, तर अर्थातच त्या सेलमध्ये असणारे जे एन्झाईम आहे त्या एन्झाईम हे ठरवतं. एफिशियंट एन्झाईम प्रोड्यूस अ ग्रेटर क्वांटिटी ऑफ हॉर्मोन ड्यू टू विच द हाईट ऑफ अ प्लांट इन्क्रीजेस. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण किंवा सामर्थ्यपूर्ण एन्झाईम किंवा विकर जर असेल तर त्या झाडाची उंची वाढते. म्हणजे अनुवंशानुसार किंवा जीन कोणत्या टाईपचे एन्झाईम तयार करणार आहे त्यानुसार झाडाची उंची वाढणं हे ठरत असतं. However, if the enzymes are less efficient, a smaller quantity of hormone is produced, leading to a stunting of the plant. जर समजा त्याच्यामध्ये झाडामध्ये सिक्रेट होणारे एन्झाईम जर कमी इफिशियंट असतील म्हणजे अकार्यक्षम असतील किंवा कार्यक्षमता कमी असेल तर साहजिकच त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी कमी असेल म्हणजे संप्रेरकांचा स्त्राव कमी होईल आणि झाडाची उंची वाढणार नाही. स्टंटिंग ऑफ अ प्लांट. स्टंट याचा अर्थ बुटकं किंवा खुज, शॉर्ट झाड, तर ती झाडांची उंची कमी असेल. नेक्स्ट अतिशय महत्वाचा पॉइंट आपण बघणार आहोत तो म्हणजे क्रोमोसोम्स. नेक्स्ट पॉइंट आपण जो पाहतोय तो म्हणजे क्रोमोसोम्स, ज्याला आपण गुणसूत्र असं म्हणतो. गुणसूत्र हे अतिशय महत्वाचे आहेत. ज्यावेळेला आपण नेक्स्ट जनरेशन विचारात घेतो म्हणजे एका पिढीपासून पुढची पिढी तयार होते तर हे सर्व कॅरेक्टर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये घेऊन जाण्याचं काम हे क्रोमोसोम करतात. ज्यावेळेला आपण एखादी सेल विचारात घेतो तर त्या मला वाटतं इथे डायग्राम काढलं तर आपल्याला पटकन लक्षात येईल. पहा, ज्यावेळेला आपण एखादी सेल आहे असं म्हणतो तर त्या सेलमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे, कायम लक्षात ठेवा क्रोमोसोम आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा आपल्याला काही डायग्राम लक्षात आली पाहिजे किंवा डोळ्यासमोर आली पाहिजे म्हणजे हे समजून घेणं आपल्याला नक्की सोपं जाईल. सेलचं स्ट्रक्चर मला वाटतं इथं व्यवस्थित दिसत नाही, मी खालच्या बाजूला काढतो. ज्या वेळेला आपण एखादी सेल विचारात घेतो, समजा ही सेल असेल तर या सेलच्या मध्ये आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियस मध्ये असणारे जे मुख्य स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण क्रोमोसोम म्हणतो, की जी सध्या आपण डायग्राम पाहतोय ही या क्रोमोसोमची इथं आहे. ठीक आहे. सो दिस इज द क्रोमोसोम विच इज प्रेझेंट इन अ न्यूक्लियस. हे क्रोमोसोम जे आहे ते सेलच्या न्यूक्लियस मध्ये असतात. ज्या वेळेला सेल डिव्हिजन चालू असते त्यावेळेला हे क्रोमोसोम डिस्टिंक्ट होतात किंवा ठळक आपल्याला दिसतात. क्रोमोसोमची संख्या हे प्रत्येक स्पेसिस नुसार निश्चित असते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की विशिष्ट एखादा अॅनिमल जर विचारात घेतला तर त्याच्यामध्ये संख्या फिक्स आहे. म्हणजे ह्युमन बिईंग जर आपण म्हणालो तर आपल्यामध्ये 46 क्रोमोसोम्स आहेत. याप्रमाणे प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी ही संख्या बदलते. आपण बघूयात क्रोमोसोम बद्दलची आणखीन डिटेल माहिती. The structure in the nucleus of a cell that carries the hereditary character is called the chromosome. क्रोमोसोम म्हणजे काय, तर सेलमध्ये किंवा सेलच्या न्यूक्लियस मध्ये असणारा तो घटक की जो हेरिडिटरी इन्फॉर्मेशन कॅरी करतो त्यालाच आपण काय म्हणतो, क्रोमोसोम. ओके. काही जणांना कन्फ्युज होण्याची शक्यता आहे. आपण एकदा सांगतोय डीएनए हे हेरिडिटरी मटेरियल कॅरी करतंय, एकदा आपण म्हणतोय जीन्स कॅरी करतोय, आता नवीनच आपण सांगायला आलो क्रोमोसोम. नेमकं एक्झॅक्टली काय, तर याच्या बाबतीत अजिबात गोंधळ करून घेऊ नका.
पक्क लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की ज्या वेळेला आपण सेल आहे असं सांगतो, त्याच्या मध्यभागी न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मधलं मुख्य स्ट्रक्चर, डिस्टिंक्ट स्ट्रक्चर म्हणजेच हे क्रोमोसोम. इथे जे तुम्हाला डायग्राम मध्ये सध्या दिसतंय, हा क्रोमोसोम जो आहे ते सेलच्या न्यूक्लियस मध्ये आहे. आता या क्रोमोसोमची रचना ज्या वेळेला आपण बघू, त्यावेळेला एक्झॅक्टली आपल्याला जीन हा जो कन्सेप्ट आहे तो समजेल. इट इज मेड अप ऑफ मेनली द न्यूक्लिक ऍसिड. क्रोमोसोमचे स्ट्रक्चर तयार होतं, हे क्रोमोसोमचं स्ट्रक्चर कसं बनलंय त्याची माहिती आपण बघूयात. सो दिस क्रोमोसोम इज मेड अप ऑफ मेनली न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड केंद्रकीय आम्ल म्हणतो, त्यापासून बनलंय. अँड प्रोटीन. या क्रोमोसोमची जी रचना तयार होते ते दोनच कॉम्पोनंटचे आहे, एक म्हणजे डीएनए आणि दुसरं काय, प्रोटीन. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोसोम्स कॅन बी क्लिअरली सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. ज्या वेळेला सेल डिव्हिजन चालू असते, म्हणजे पेशी विभाजनाची प्रक्रिया चालू असते, त्यावेळेला हे क्रोमोसोम खूप डिस्टिंक्ट होतात, म्हणजे ठळक होतात, की जे आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू शकतो. Genes which contain the information about the hereditary characters in a coded form are located on chromosomes. ज्याला आपण जीन्स म्हणतोय किंवा जो काही इन्फॉर्मेशन असेल, डेटा असेल, तो कोडेड फॉर्म मध्ये साठवलेला आहे या क्रोमोसोम वरती, आणि ते जे आहे ते जीन्स. जीन्स विच कंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट द हेरिडिटरी कॅरेक्टर इन कोडेड फॉर्म लोकेटेड ऑन क्रोमोसोम्स. म्हणजे हे जे जीन्स आहेत हे या क्रोमोसोम वरतीच आपल्याला पाहायला मिळतात, किंवा क्रोमोसोमचाच एक विशिष्ट भाग म्हणजे जीन आहे. Each species has a specific number of chromosomes. मी आता तुम्हाला सांगितलं पहा की एखाद्या प्रजातीमधील क्रोमोसोमचा नंबर हा फिक्स असतो किंवा निश्चित असतो. एक्झॅक्टली क्रोमोसोम ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर अभ्यास करतोय, त्याची जी रचना आहे ती कशा पद्धतीने असते, त्याचे भाग कोणकोणते आहेत याविषयी आपण बघणार आहोत. मला वाटतं या क्रोमोसोमचा काही पार्ट माझ्यामुळे झाकला जातोय. हा, आता आपल्याला ही डायग्राम व्यवस्थित दिसेल. पहा मी काय सांगतो त्यानुसार लक्षात घ्या. आपण पाहतोय ते स्ट्रक्चर म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ अ क्रोमोसोम, क्रोमोसोमची रचना. ज्यावेळेला आपण सिंगल क्रोमोसोम विचारात घेतो, त्यावेळेला हा जो क्रोमोसोम आपल्याला डायग्राम मध्ये दिसतोय, या क्रोमोसोम मध्ये असणारे जे भाग आहेत किंवा त्याची रचना आहे हे समजून घ्या. वरच्या बाजूला हे जे दोन भाग दिसत आहेत, इकडचा आणि इकडचा भाग, याचं नाव काय, आर्म्स ऑफ क्रोमोसोम. म्हणजे हे क्रोमोसोमच्या भुजा आहेत किंवा गुणसूत्रांच्या भुजा आहेत. याच्यामध्ये याला जे नाव दिलंय ते पी आर्म आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे आर्म आहे ते खाली दिसणार आहे ते क्यू आर्म आहे. लक्षात येत आहे, वरती जे आहे ते पी आर्म आहे, याला पी आर्म असं नाव आहे, आणि खालच्या बाजूला दुसरा दिसतोय तो क्यू आर्म आहे. या क्रोमोसोमच्या मध्यभागी एक कॉन्स्ट्रिक्शन आहे, म्हणजे काही भाग असा क्रोमोसोमचा दबल्यासारखा दिसतोय, त्यामुळे क्रोमोसोमचा जो आकार आहे तो डंबेल शेप्ड आहे. क्रोमोसोमचा आकार कसा आहे, डंबेल शेप्ड. म्हणजे वरच्या बाजूला इथं मोठा आहे, मध्ये छोटा झाला, आणि परत खालच्या बाजूला मोठा आहे. म्हणजे याचा आकार जे आहे ते डंबेल किंवा डमरूच्या आकाराचा हा दिसतोय. हे मधलं जे कॉन्स्ट्रिक्शन पार्ट आहे किंवा दबलेला भाग आहे, त्यालाच आपण नाव दिलेलं आहे सेंट्रोमियर. त्याचं नाव काय, सेंट्रोमियर. त्यानंतर हा जो आर्मचा पार्ट तयार होतोय किंवा एंटायर क्रोमोसोमचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे डीएनए. या खालच्या आर्मला आपल्याला कळण्यासाठी हे उलगडून दाखवलेला भाग जो आहे तो म्हणजे डीएनए. आपण आता सांगितलं पहा की डीएनए आणि प्रोटीन यापासून हा क्रोमोसोम तयार होतो. म्हणजे हा जो डीएनए आहे याला काही प्रोटीन मॉलिक्यूल अटॅच होतात, आणि त्याच्या बांधणीमधून हा क्रोमोसोम जो आहे तो तयार होतो. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला नक्की लक्षात आला असेल. Each chromosome is made up of a DNA and it appears dumbbell shaped midway during the cell division. मी आता सांगितलं पहा, क्रोमोसोमचा जो आकार आहे तो आपल्याला कशा पद्धतीने दिसतोय, तर डंबेल शेप्ड दिसतोय, आणि त्याच्या महत्वाचं सेल डिव्हिजनच्या वेळेला हा क्रोमोसोम आपल्याला अगदी ठळक पाहता येतो. देयर इज अ कॉन्स्ट्रिक्शन रिजन ऑन ईच क्रोमोसोम. प्रत्येक क्रोमोसोमचा जर विचार केला तर इथे कॉन्स्ट्रिक्शन रिजन आहे किंवा असा दबल्यासारखा काही भाग आपल्याला दिसतो. ऑन ईच देयर इज अ कॉन्स्ट्रिक्शन or constricted region on each chromosome and it is called as a primary constriction. याचं जे नाव आहे यालाच काय म्हणायचं, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, किंवा दुसरं नाव सेंट्रोमियर. ओके, उच्चार पण नीट लक्षात ठेवा, याला सेंट्रोमियर असं उच्चारलं जातं. सो दिस डिवाइड द क्रोमोसोम इनटू टू पार्ट्स.
या सेंट्रोमियरमुळे एकूण पूर्ण जो काही क्रोमोसोम आहे याचे 2 भागामध्ये विभागणी होते. लक्षात येते, वरच्या बाजूचे एक आर्म्स आहेत आणि खालच्या बाजूला असणारे दुसरे आर्म, या सेंट्रोमियरमुळे असे क्रोमोसोमचे 2 भाग होतात. इच पार्ट इज कॉल्ड अन आर्म. त्याचे जे भाग आहेत मी आता सांगितलं त्याला आर्म किंवा गुणसूत्राची भुजा असं म्हणतात. द सेंट्रोमियर हॅज अ स्पेसिफिक पोझिशन इन इच क्रोमोसोम. आपल्यामध्ये अनेक क्रोमोसोमची संख्या आहे. मी सांगितलं की मानवाचा विचार केला तर 46 क्रोमोसोम आहेत, परंतु प्रत्येक क्रोमोसोम मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या सेंट्रोमियरची जी पोझिशन आहे ही बदलत जाते, एकसारख्या ठिकाणी नाहीये. डिपेंडिंग अपॉन दिस देर आर 4 टाइप्स ऑफ अ क्रोमोसोम. म्हणजे या सेंट्रोमियरची पोझिशन कुठं आहे यानुसार 4 वेगवेगळ्या प्रकारचे क्रोमोसोम्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्याचे 4 टाइप्स आहेत. नेमके 4 टाइप्स कोणकोणते आहेत आपण बघणार आहोत आता. नेक्स्ट पॉइंट आपण जो पाहतोय तो म्हणजे टाइप्स ऑफ अ क्रोमोसोम, क्रोमोसोमचे प्रकार. आपल्याला एक फाइंड आउट म्हणजे माहिती मिळवायला सांगितले, पहा नंबर ऑफ क्रोमोसोम इन डिफरंट ऑर्गॅनिझम. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये क्रोमोसोमची संख्या काय असते ही माहिती मिळवायला सांगितली आहे. मला वाटतं नेटच्या आधारे तुम्ही नक्की ही माहिती मिळवू शकाल. टाइप्स ऑफ अ क्रोमोसोम कॅन बी इझिली आयडेंटिफाईड ड्युरिंग द सेल डिव्हिजन. आपण आता माहिती घेतली पहा की क्रोमोसोम जे आहेत हे सेल डिव्हिजनच्या वेळेला फार डिस्टिंक्ट असतात किंवा ठळक असतात आणि त्यानुसार आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली जर पाहिले तर हे क्रोमोसोम त्यांचा अभ्यास व्यवस्थित करू शकतो. आता सांगितल्याप्रमाणे जर माहिती मिळवली तर इथे एक चार्ट दिसतोय पहा की ज्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर ऑफ सम ऑर्गॅनिझम हॅज बीन गिवन इन द फॉलोइंग टेबल. काही ऑर्गॅनिझम मध्ये असणारे क्रोमोसोम नंबर आपल्याला दिलाय पहा. त्यामध्ये क्रॅब जो खेकडा म्हणतो आपण त्याच्यामध्ये 200 इतके क्रोमोसोमचा नंबर आहे. मेज मका त्यामध्ये 20 आहेत. फ्रॉग मध्ये 26 क्रोमोसोम असतात. राऊंडवर्म ज्याला गोल कृमी म्हणतो त्यामध्ये 4 क्रोमोसोम असतात. पोटॅटो बटाट्यामध्ये 48 क्रोमोसोम आणि ह्युमन बिंग माणसामध्ये 46 असतात. काही विद्यार्थ्यांना अशी शंका येण्याची शक्यता आहे की अॅनिमल्स मध्ये क्रोमोसोम असतात, मग प्लांटचं काय? शुअर, प्लांट हे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्यांच्यामध्ये पण सेल आहेत. साहजिकच प्रत्येक प्लांट स्पेसिस मध्ये हे क्रोमोसोम असतात आणि त्यांची संख्या वेगळी असते. आपण प्रकार बघूयात. पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये तो म्हणजे मेटासेंट्रिक क्रोमोसोम. मित्रांनो, मागे तुम्हाला मी बोललोय ज्या वेळेला आपण बायोलॉजी मधील टर्म लक्षात ठेवतो त्यावेळेला त्याला डायग्रॅमची मदत द्या म्हणजे आपल्याला ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. मी मुद्दाम 4ही नावं अगोदर सांगतो आणि नंतर आपण त्याच्याविषयी माहिती बघूयात. जे 4 प्रकार आहेत क्रोमोसोमचे त्यातला पहिला म्हणजे मेटासेंट्रिक, त्यानंतर जो दुसरा आहे तो म्हणजे सब मेटासेंट्रिक, त्यानंतर जो तिसरा आहे तो म्हणजे ॲक्रोसेंट्रिक आणि जो चौथा लास्ट प्रकार आहे तो म्हणजे टिलोसेंट्रिक. लक्षात येते, एकूण 4 प्रकार आहेत. मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, त्यानंतर ॲक्रोसेंट्रिक आणि लास्ट जो आहे तो टिलोसेंट्रिक. आपण एक एक बघूयात. ज्या वेळेला आपण मेटासेंट्रिक असं म्हणतो त्याच्यासाठी रिलेटेड डायग्राम बघा इथं दिसते आपल्याला. मेटासेंट्रिक जो क्रोमोसोम आहे म्हणजे पहिला प्रकार जो वरती दिसतोय तो मेटासेंट्रिक क्रोमोसोम. याच्यामध्ये काय लक्षात येते आपल्याला तर सेंट्रोमियर जे आहे हे जे 2 त्याचे भुजा आहेत किंवा आर्म्स आहेत त्याच्या बरोबर मध्यभागी हे सेंट्रोमियर आहे. मेटासेंट्रिक मध्ये हे जे 2 आर्म्स असतात त्याच्या मध्यभागी सेंट्रोमियर आहे आणि कॅपिटल व्ही सारखा आकार जो आहे तो तयार होतो, हे याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिकचं वैशिष्ट्य काय तर हे सेंट्रोमियर हे याच्यासारखं एक्झॅक्टली सेंटरला नाहीये, तर सेंटर पासून ते बाजूला सरकलेलं असतंय, सेंटरच्या बाजूला एका बाजूला कुठल्या तरी, आणि त्यापासून तयार होतो तो सब मेटासेंट्रिक प्रकार. ॲक्रोसेंट्रिक याचा अर्थ काय तर सेंटर पासून खूप लांब आणि अगदी कडेला हे सेंटर तयार होतं, म्हणजे पोझिशन असतं, त्याला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक. इथं जर नीट निरीक्षण केलं तर सब मेटासेंट्रिक हा जो क्रोमोसोम आहे हा कॅपिटल लेटर एल सारखा दिसतोय, इंग्रजीमधील कॅपिटल लेटर एल सारखा दिसतोय. मेटासेंट्रिक मध्ये व्ही टाईप दिसतोय, तर इथं ॲक्रोसेंट्रिक जो आहे त्याच्यामध्ये इंग्रजीमधील जे लेटर सारखं हा स्ट्रक्चर दिसतंय. आणि लास्ट जो प्रकार आहे टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक म्हणजे टोकाला. या क्रोमोसोमचं वैशिष्ट्य असं की या क्रोमोसोमला एकच आर्म असतो आणि एका टोकाला इथं सेंट्रोमियर आपल्याला पाहायला मिळतं. डायग्राम मध्ये बघितलं तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूला इथं सेंट्रोमियर आहे आणि हा एकच आर्म आहे, याला दुसरा आर्म नसतो. पुस्तकातली माहिती आपण एक एक करून बघूयात प्रत्येकाबद्दल. मेटासेंट्रिक, द सेंट्रोमियर इज एक्झॅक्टली ऍट द मिड पॉइंट. याचं वैशिष्ट्य काय पहा, मेटासेंट्रिकचं सेंट्रोमियर जे आहे त्या क्रोमोसोमच्या मिड पॉइंटला आहे, मध्यभागी आहे, म्हणून मेटासेंट्रिक. अँड देअरफॉर द क्रोमोसोम लुक्स लाईक द इंग्लिश लेटर व्ही.
इंग्रजी व्ही आकाराप्रमाणे हा क्रोमोसोम दिसतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. द आर्म्स ऑफ धिस क्रोमोसोम आर इक्वल इन लेंथ. आता मी डायग्राम मध्ये तुम्हाला सांगितलं पहा की या क्रोमोसोमच्या बाबतीत मेटासेंट्रिक मध्ये दोन्ही आर्मची लेंथ सेम असते. देन सेकंड टाइप बघूया सब मेटासेंट्रिक. द सेंट्रोमियर इज समवेअर नियर द मिड पॉइंट इन धिस क्रोमोसोम विच देअरफॉर लुक्स लाईक द इंग्लिश लेटर एल. याच्यामध्ये काय होतंय तर सेंट्रोमियर जे आहे हे सेंटर पासून बाजूला आहे, त्यामुळे एक आर्म मोठा आणि दुसरा थोडासा त्याच्यापेक्षा लहान. या डायग्राम मध्ये तेवढं प्रॉपर दाखवलं गेलेलं नाहीये, परंतु दोन्ही आर्म मध्ये थोडासा फरक असतो, हे याचं वैशिष्ट्य आहे. कुठला आपण प्रकार बघतोय तर सब मेटासेंट्रिक मध्ये इंग्लिश लेटर एल प्रमाणे हा आपल्याला दिसतोय. थर्ड टाइप बघूयात आपण ॲक्रोसेंट्रिक. The centromere is near one end of this chromosome which therefore looks like the English letter J. सेंट्रोमियर जे आहे ते सेंटर पासून खूप लांब जातं, अगदी क्रोमोसोमच्या एका टोकाला असतं, त्यामुळे एक आर्म खूप मोठा आणि दुसरा आर्म अगदी छोटा, याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर तयार होतं आणि इंग्रजी लेटर जे प्रमाणे हा दिसतो. हे झालं ॲक्रोसेंट्रिक बद्दल. वन आर्म इज मच स्मॉलर दॅन अदर, म्हणजे एक आर्म अगदी लहान असतो दुसऱ्यापेक्षा. त्यानंतर चौथा प्रकार बघूया टिलोसेंट्रिक. द सेंट्रोमियर इज राईट ॲट द एंड ऑफ धिस क्रोमोसोम मेकिंग द क्रोमोसोम लुक लाईक द इंग्लिश लेटर आय. हा जो टिलोसेंट्रिक क्रोमोसोम आहे, लास्ट प्रकार जो आपण बघतोय हा, याच्यामध्ये एकच आर्म आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या वरच्या बाजूला फक्त सेंट्रोमियर आहे, म्हणजे आय लेटर टाईप ह्याचं रचना आपल्याला दिसतंय. दिस क्रोमोसोम कन्सिस्ट ऑफ ओनली वन आर्म. आताच मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये दुसरा आर्म नसतो, म्हणजे एकच आर्म किंवा या क्रोमोसोमला एकच भुजा असते. जनरली इन सोमॅटिक सेल क्रोमोसोम्स आर इन पेअर्स. आता इथं काही शब्द नवीन येतात पहा. सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल म्हणजे आपल्या शरीर निर्मितीमध्ये असणाऱ्या ज्या सर्व सेल्स आहेत, शरीरामध्ये असणाऱ्या सर्व सेल, फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल जर सोडल्या तर ज्या बॉडी सेल आहेत त्याला आपण सोमॅटिक सेल्स असं म्हणतो. आणि या सेलमध्ये क्रोमोसोम जे आहेत ते पेअर्स मध्ये असतात. क्रोमोसोम हे जोड्या जोड्याने असतात. इफ द पेअर कन्सिस्ट ऑफ सिमिलर क्रोमोसोम बाय शेप अँड ऑर्गनायझेशन दे आर कॉल्ड एज ए होमोलोगस क्रोमोसोम्स. पहा, म्हणजे सेलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये क्रोमोसोम्स पेअर्स आहेत आणि जर ते क्रोमोसोम त्यांच्या लांबीच्या किंवा रचनेच्या दृष्टीने जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, होमोलोगस क्रोमोसोम्स. लक्षात येत आहे, न्यूक्लियस मध्ये सेलच्या क्रोमोसोम पेअर मध्ये आहेत पहिली गोष्ट, आणि या पेअर मधले क्रोमोसोम दिसायला आणि कॅरेक्टरच्या दृष्टीने किंवा त्याची रचना आणि त्याचे काय म्हणू आपण गुणधर्म जर सारखे असतील तर त्याला होमोलोगस क्रोमोसोम म्हणतात. शब्द कसा तयार झाला बघा. होमो याचा अर्थ सिमिलर आणि लोगस म्हणजे दिसण्याच्या दृष्टीनं. जर सारखे असतील तर होमोलोगस क्रोमोसोम म्हणतो. अँड इफ दे आर नॉट सिमिलर दे आर कॉल्ड एज ए हेट्रोलोगस क्रोमोसोम. आणि हेट्रोलोगस ह्याच्यामध्ये हेट्रो याचा अर्थ डिफरंट किंवा वेगळे होतो. जर क्रोमोसोमच्या पेअर मधले क्रोमोसोम वेगळे दिसत असतील किंवा वेगळे असतील तर त्याला आपण काय म्हणतो, हेट्रोलोगस क्रोमोसोम. इन केस ऑफ द ऑर्गॅनिझम दॅट रिप्रोड्यूस सेक्शुअली वन ऑफ द क्रोमोसोमल पेअर इज डिफरंट फ्रॉम ऑल दॅन अदर्स. जर आपण सेक्शुअली रिप्रोडक्टिंग ऑर्गॅनिझमचा विचार केला तर त्यांच्यामध्ये जी काही टोटल क्रोमोसोमचे पेअर असतील त्यापैकी एक पेअर ही वेगळी असते. आपल्याला माहित असेल पहा की ह्युमन बिंग मध्ये 46 क्रोमोसोम्स आहेत, म्हणजे 23 पेअर्स आहेत. त्यापैकी 22 पेअर्स हे अगदी सिमिलर असतात, म्हणजे होमोलोगस क्रोमोसोम असतात. परंतु 23rd जी पेअर आहे ती मात्र वेगळी असते, म्हणजे हेट्रोलोगस क्रोमोसोम असतात आणि त्यालाच आपण सेक्स क्रोमोसोम्स असं म्हणतो. In case of the organism that reproduce sexually, one of the chromosomal pair is different from the others. मी आता तुम्हाला सांगितलं आणि मला वाटतं हा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल. क्रोमोसोम of this different pair are called sex chromosome or allosomes. म्हणजे ही जी क्रोमोसोमची वेगळी अशी जोडी आहे की ज्यांच्यामध्ये फरक आढळतो त्यालाच आपण काय म्हणतो, सेक्स क्रोमोसोम, किंवा दुसरं जे नाव आहे ते ॲलोसोम्स. अँड ऑल अदर क्रोमोसोम्स आर कॉल्ड एज ए ॲटोसोम्स. आणि जे बाकीचे क्रोमोसोम आहेत की जे पेअर मध्ये सारख्या स्वरूपात आहेत त्याचं नाव काय, ॲटोसोम्स. पक्क लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. जे क्रोमोसोम वेगळे आहेत पेअर मधले दिसण्यासाठी किंवा शेपच्या दृष्टीनं वेगळे असणारे क्रोमोसोम्स म्हणजे सेक्स क्रोमोसोम्स, आणि जे सारखे जोड्यांमध्ये असणारे क्रोमोसोम आहेत होमोलोगस क्रोमोसोम त्यालाच आपण काय म्हणतो, ॲटोसोम्स. मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण पॉइंट्स चर्चा केली हे तुम्हाला नक्की कळालं असेल. आजच्या तासाला आपण काय काय माहिती घेतली सारांशाने परत एकदा बघूयात. आज आपण 16व्या टॉपिक विषयी माहिती पाहतोय, हेरिडिटी अँड व्हेरिएशन.
सुरुवातीला आपण एक टेबल जो दिलेला आहे त्यामध्ये काही कॅरेक्टरच्या आधारे माहिती कशी भरायची हे पाहिलं. त्यानंतर इनहेरिटन्स हा कन्सेप्ट समजून घेतला. त्यामध्ये काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत, त्या फोटोग्राफच्या आधारे आपल्याला कंपॅरेटिव्हली सारखेपणा आणि फरक याचा विषयीची माहिती आपण पाहिली. त्यानंतर हेरिडिटी म्हणजे काय आपण समजून घेतलं. इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स म्हणजे कॅरेक्टर किंवा गुणधर्म हे कशा पद्धतीने पुढच्या पिढीत जातात, नेमके कोणकोणते घटक त्याला जबाबदार आहेत म्हणजे डीएनए, त्यानंतर जीन याविषयीची आपण माहिती घेतली. आणि शेवटी क्रोमोसोम स्ट्रक्चर बद्दलची आपण माहिती घेतली. क्रोमोसोमची संख्या वेगळी असते, क्रोमोसोमची रचना, त्याचे स्ट्रक्चर कसं आहे याविषयी आपण पाहिलं. त्यानंतर क्रोमोसोमचे जे टाईप्स आहेत सेंट्रोमियरच्या पोझिशननुसार 4 टाईप्स आहेत त्यांच्याविषयी आपण आज माहिती घेतली. मला वाटतं आजचा व्हिडिओ आपल्याला यातले जे कंटेंट आहेत हे नक्की कळाले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.